की ह्या माणसाला जिथे कुठे बघितलं तिथे तुडवून काढलं पाहिजे किंवा मारलं पाहिजे. तितिक्षाकडूनची कॉम्प्लिमेंट मला सगळ्यात जास्त जवळची आणि स्पेशल वाटते. 3 वेगवेगळ्या लेजंड्स बरोबर काम करताना त्यांची कामाची पद्धत मला कळली आणि त्याच्यामुळे खूप मजा आली. मी माझ्या पर्सनॅलिटीच्या एकदम विरुद्ध, एकदम इतकं निगेटिव्ह, इतकं विकृत कॅरेक्टर आहे ते. हाय, नमस्कार. मी सिद्धार्थ बोडके आणि आमची देवमाणूस ही फिल्म रिलीज झाली आणि तुमचा भरभरून प्रतिसाद येतोय. तुमच्या खूप सुंदर प्रतिक्रिया येत आहेत. सो वी आर व्हेरी हॅपी. अरे, खूप छान रिस्पॉन्स येतोय. म्हणजे फिल्म सगळ्यांना आवडते. मी जे कॅरेक्टर केलं, मी याच्या आधी असं पात्र केलेलं नव्हतं. सो हे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे आणि ते लोकांना खूप आवडतं आहे. त्याच्यासाठी बरोबरून कॉमेंट्स येत आहेत, कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. सो वी आर ग्रेटफुल. मजा येते. सो ज्यांनी फिल्म बघितली नाही आहे त्यांच्यासाठी मला माझ्या कॅरेक्टरबद्दल फार सांगता येणार नाही. पण माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे दिलीप शेठ, दिलप्या. आणि हा गावातला एक गुंड आहे. तो दारू पितो आणि एक वेगळीच विकृती आहे त्याच्यामध्ये. आणि केशवच्या आयुष्यात, या दोघांच्या आयुष्यामध्ये तो कसा त्यांच्या आयुष्यावर एक वेगळा इम्पॅक्ट त्याचा आहे. आणि मी इतकं कॉम्प्लिकेटेड बोलेन की ते काहीच मला ॲक्च्युली मला खरंच काही सांगता येणार नाही. पण एक खूप इंटरेस्टिंग पात्र आहे की ज्याचं स्टोरीमध्ये कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते फार मोठं आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. आणि त्याच्या असण्याने एक खूप वेगळं वळण गोष्टीला येतं. सो याचं मला ना खूप वेळेवर आदल्या दिवशी एक ऑडिशन आलं. त्यांची खूप घाई होती शूट स्टार्ट करण्याची आणि एक 4-5 दिवसानंतर शूट सुरू होणार. सो तो मला त्याची स्क्रिप्ट आली, त्याचं एक बेसिक ब्रीफ आलं आणि मला सांगितलं की तुला जशा पद्धतीने हा करायचा आहे तसा तू कर. सो हे फ्रीडम होतं आणि मी ते दिलं आणि त्याचं सिलेक्शन झालं. सो ही प्रोसेस होती. आणि मी सिलेक्ट करताना किंवा मला काय टेम्प्ट करतं, तर मला असं वाटतं की एखादा रोल जो मला खूप अनकम्फर्टेबल करेल, की मला असं वाटेल की अरे बापरे, हे मी अजिबातच असा नाही आहे, मग हे कसं होणार आपल्याकडून, हा जो एक अनकम्फर्टेबल झोन जर त्या रोलमध्ये येत असेल तर ते मला जास्त टेम्प्टिंग वाटतं. कारण ते जास्त चॅलेंजिंग असतं. आणि त्यावेळेला त्या अनकम्फर्टेबल स्पेसमध्ये ज्या वेळेला तुम्ही एखादं पात्र एक्सप्लोअर करता त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुमची माणूस म्हणून पण, ॲक्टर म्हणून पण ग्रोथ होते आणि त्या एक्सपेरिमेंटची गंमत येते. सो मला ते टेम्प्ट करतं. आणि याच्या आधी आपण असं नाही केलं आहे ना, आणि जर केलं असेल तर ते माझा प्रयत्न असा असतो की आपण तो माणूसच वेगळा वाटला पाहिजे, याचा प्रयत्न असतो. ते खूप अवघड असतं. कधीतरी जमतं, कधीतरी नाही जमत. तेच शिकतोय. बट येस, या गोष्टी मला टेम्प्ट करतात. अरे, खूपच मस्त आहे. आपण एकतर महेश सर, रेणुकाताई, सुबोधदादा यांची इतकी कामं बघितली आहेत. हे लेजंड्स आहेत. यांचं प्रचंड काम आपल्याला आवडतं, आपण बघितलेलं आहे. आणि यांच्याबरोबर काम करायचं होतं, दॅट टू एक खूप चॅलेंजिंग कॅरेक्टर ह्या सगळ्या टीमबरोबर करायचं होतं. तेजस देवस्कर आमचा डिरेक्टर, याच्याबरोबर पण मी काम केलेलं नव्हतं. आणि तेजसच्या पहिल्या फिल्मचं बकेट लिस्टचं मी ऑडिशन दिलं होतं आणि समहाव तेव्हा माझं सिलेक्शन झालं नव्हतं. आणि त्याच्यामुळे त्याच्याबरोबर मला परत काम करण्याची संधी होती आणि यावेळेला ते घडून आलं. त्यामुळे ती पण माझ्यासाठी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती. आणि ज्या पद्धतीचे सीन्स ह्या सगळ्या ॲक्टर्सबरोबर मला करायचे होते ते खूप चॅलेंजिंग होते. त्याच्यामुळे मला ती पूर्ण प्रोसेसच माझ्यासाठी खूप एक लर्निंग प्रोसेस पण होती. कारण प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि 3 वेगवेगळ्या लेजंड्स बरोबर काम करताना त्यांची कामाची पद्धत मला कळली आणि त्याच्यामुळे खूप मजा आली. महेश सरांचा एक ऑरा आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. महेश सरांची एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे. पण ह्या फिल्ममध्ये त्यांनी त्यांच्या पर्सनॅलिटीच्या इतकं एक्झॅक्टली ऑपोजिट काम केलं आहे आणि ते इतकं ब्रिलियंट काम केलं आहे की त्यांना बघताना तुम्हाला फार, अरे यार, त्या माणसाबद्दल खूप दया वाटते. तो एकदम बिचारा माणूस वाटतो. तो खूप म्हणजे ते इतकं सुंदर केलं आहे त्यांनी, ते त्यांच्या कामात दिसतं. सो असं पात्र ते साकारत होते आणि मी माझ्या पर्सनॅलिटीच्या एकदम विरुद्ध, एकदम इतकं निगेटिव्ह, इतकं विकृत कॅरेक्टर आहे ते, की त्याच्याबरोबर मला खूप चॅलेंजिंग सीन्स करायचे होते. सो त्यांनी मला ते करण्याचा मोकळेपणा दिला. हे क्रेडिट त्यांचं आहे की मी जितकं करू शकलो ते सगळं गिव्ह अँड टेकमुळे करू शकलो. आणि ते को ॲक्टर म्हणून इतके गिविंग आहेत
की सीन कसा जास्तीत जास्त चांगला करता येईल. किंवा मला बऱ्याच वेळेला सरांनी काही गोष्टी काही इनपुट्स दिले की तू हे थोडंसं असं करून बघ, थोडं असं करून बघ, की ह्या सजेशन्समुळे आणि दिलेल्या मोकळेपणाच होता. तेजसने मला फ्रीडम दिलं होतं की तुला ज्या पद्धतीने ते करायचं आहे तू मस्त कर. ही एक स्पेस एका ॲक्टरला मिळाली को ॲक्टरकडून आणि डिरेक्टरकडून, तर मग आपण जास्त कॉन्फिडेंटली ते पात्र आपल्याला करता येतं, जास्त त्या सीनमध्ये आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करता येतं. आणि लकीली या दोघांनी मला ते पूर्ण फ्रीडम दिलं होतं, त्याच्यामुळं मला फार मजा आली. माझ्यासाठी मला असं वाटतं की देवमाणसं जे असतात ना, प्रत्येक सिच्युएशनमध्ये आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यावर मध्ये आपल्याला अशी काही माणसं भेटतात की ती जी देवमाणसासारखी असतात. त्यामुळे असं एक सांगणं खूप कठीण आहे. पण एक जर असं सांगायचं असेल तर कॉन्स्टंट जर असेल तर ते माझे आई-वडील. तितिक्षाकडूनची कॉम्प्लिमेंट मला सगळ्यात जास्त जवळची आणि स्पेशल वाटते. कारण तितिक्षा मला खूप ओळखते, खूप जास्त चांगलं ओळखते. माझे सगळे छोटे छोटे ट्रेट्स तिला माहिती आहेत की, तर तिला असं वाटलं की हा मला खूप वेगळा माणूस वाटला. मला त्याचा राग आला हे तर आहेच, पण मला तो तू कुठेच वाटला नाही. तर एखादी व्यक्ती जे आपल्याला इन अँड आउट ओळखते, तिला जर मी कम्प्लिटली वेगळा वाटत असेल तर ती मला खूप अचिव्हमेंट वाटली की अरे चला, म्हणजे आपण खरंच वेगळं करू शकलो. सो ती माझ्यासाठी खूप स्पेशल कॉम्प्लिमेंट होती. नाही, ही गोष्टच खूप इंटरेस्टिंग आहे. ही सिच्युएशन एखाद्या एखाद्या सिच्युएशनमध्ये एखादी परिस्थिती तुम्हाला काय काय करायला भाग पाडू शकते किंवा तुम्ही तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध वागू शकतात का, तर याला चॅलेंज करणारी एखादी जर सिच्युएशन आली तर माणूस कसा वागू शकतो आणि तरी त्यातलं देवपण शिल्लक राहतं का, किंवा खरंच देव माणूस असणं म्हणजे नेमकं काय असतं, असे बरेच प्रश्न या फिल्ममध्ये सुटतात. त्याचा एक वेगळ्या अँगलने ही गोष्ट आपल्याला दोन वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूजने ही आपल्याला गोष्ट बघता येते. असे किस्से तर खूप आहेत की म्हणजे शूटिंग चालू असताना आम्ही काही जे रात्रीचे सीन्स होते तिथे खूप थंडी होती. त्या थंडीत आम्ही आणि आमचे सगळ्यांचेच असे पातळ कपडे, सो आम्ही शेकोटे घेऊन बसायचो. सो ते शूटिंग पार्ट वॉज व्हेरी चॅलेंजिंग तिकडे काम करणं. आणि असे तर धमाल म्हणजे सीनमध्ये हसणं, सीनमध्ये काही इम्प्रोव्हायझेशन्स होणं, हे तर खूप आम्ही मस्ती करत होतो. मजा येत होती सेटवर. की ह्या माणसाला जिथे कुठे बघितलं तिथे तुडवून काढलं पाहिजे किंवा मारलं पाहिजे असं वाटत राहतं. आणि तुमचं हसणं जे आहे ते डोक्यातून जात नाही, ते टोचतं. त्याच्यामुळे तुम्हाला बघताना खूप राग आला आणि हीच तुमची पावती आहे, अशा पद्धतीचे 2-3 मेसेजेस आलेत आणि असेच मेसेजेस येतात. त्याच्यामुळे एव्हरी कॉम्प्लिमेंट इज व्हेरी ओव्हरवेल्मिंग अँड स्पेशल. आमचा चित्रपट देवमाणूस हा रिलीज झालेला आहे. तर प्लीज सगळ्यांना एक रिक्वेस्ट करेन की आम्ही फार प्रामाणिकपणे हा चित्रपट बनवला आहे. तर प्रेक्षागृहात जाऊन तुम्ही हा चित्रपट नक्की बघा. आय एम शुअर तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू.